सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। आज अचानक मी ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आलो होतो। तर इथे 10 ते 12 मुलं या ठिकाणी इथे बसले होते। असं आपण बघतो बाजूला शाळा आहे। शाळा असल्यानंतर सुद्धा या ठिकाणी लोक जी तरुण मुलं आहेत नशा करण्यासाठी, गांजा पिण्यासाठी या ठिकाणी बसतात। मी त्यांना आता मी आल्यानंतर ते पळून गेलेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसू शकले नाही। मी बघितलं आतमध्ये, तुम्हाला व्हिडिओ दाखवला की आतमध्ये कशा प्रकारे बेट टाकलेला आहे, व्यवस्था केलेली आहे। म्हणजे इथे बाजूला पोलीस चौकी आहे, इथे नगरसेवक आहेत, नागरिक राहतात, शाळा आहे, तरी पण सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचे घाणेरडे लोक इथे बसतात। त्यांची हिंमत कशी होते? इथल्या नागरिकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे, परत कुणी आलं तर त्यांना ठोकलं पाहिजे। ही ठोकायची भाषा मी त्यांच्यासाठीच करतो की ही वृत्ती ठोकली पाहिजे, ठोकल्याशिवाय लोक सुधारणार नाहीत। आम्ही प्रत्येक वेळेस मारामारीची भाषा करत नाही, परंतु ज्या ठिकाणी बोलायचं आहे त्या ठिकाणी बोलावंच लागतं आणि ज्या ठिकाणी ठोकायचं काम आहे ते ठोकावंच लागतं। यापुढे जर कोणी जर इथे दिसेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, सूचना दिलं की त्यांना डायरेक्ट ठोकायचं, त्यांना डायरेक्ट मारायचं। पोलीस डिपार्टमेंट कोणावर ॲक्शन घेते ते बघूया, त्यांच्यावर घेते की आमच्यावर घेते। पोलिसांना वारंवार सांगूनही, तक्रार करूनही इथले नागरिक सांगतात की त्यांच्यावर काही लक्ष दिलं जात नाही। तर यावेळेस आम्ही रिपब्लिकन सेनाच्या तर्फे आम्ही त्यांना ठोकून काढू, परत या ठिकाणी कोणी बसता कामा नाही, एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम।